आपल्या राज्यामध्ये धर्मावरून जातीवरून चालू असलेला संघर्ष 2014 ते 2024 पर्यंत जगामध्ये सुमारे 1,74,894 हेक्टर वन्य क्षेत्र कमी करण्यात आले। त्यामुळे वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अंतर्गत नोंदवला गेलेला भारतातला दर 16 मिनिटांनी होणारा स्त्रियांवरचा अत्याचार, तसेच इस्रायल हमासा, रशिया युक्रेन, भारत पाकिस्तान इत्यादी अनेक देशांच्या मध्ये चालू असलेला संघर्ष इत्यादी अनेक समस्या आपल्या समोर पाहायला मिळतात। या समस्यांवर जेव्हा आपण उपाय शोधायला लागतो तेव्हा आपल्याला एकच उपाय मिळतो, तो म्हणजे वसुदैव कुटुंबकम। मी स्पर्धक कोड क्रमांक 24 आपल्या समोर विषय सादर करतोय, वसुदैव कुटुंबकम। वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना आपल्याला आपल्या महा उपनिषदामधील 6व्या अध्यायातील 72 श्लोकामध्ये मिळाला। म्हणजे तरी काय, ही संकल्पना आपल्याला जातीभेद धर्मभेद याच्या पलीकडे जाऊन एवढा संकुचित विचार न करता आपण ही सारी पृथ्वी एक आहे, सारं जग हे कुटुंब आहे एवढं मोठं विचार करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करते। याच बाबतीत सांगत असताना संत ज्ञानेश्वर असे म्हणतात, जे जे जीव तोही पाहावा देव, म्हणजे ज्या ठिकाणी जीव आहे त्यामध्येच देव पाहावा, म्हणजे सर्वांची आत्मा एकच आहे। त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद म्हणतात, ईच सोल इज अ पोटेन्शियली बिलाइन, म्हणजे प्रत्येक जीवामध्ये तोच परमात्मा आहे। याच बाबतीत मी कोड क्रमांक 26 ची विद्यार्थिनी आपल्या या प्रगल्भ व्यासपीठावरून विषय मांडते, वसुदैव कुटुंबकम। मित्रांनो, खऱ्या अर्थाने वसुदैव कुटुंबकम म्हणजे नक्की काय? संकटाच्या वेळी वैयक्तिक स्वार्थ आणि राष्ट्रीय हित बाजूला ठेवून मानवतेला सर्वोच्च प्राधान्य देणं म्हणजे खऱ्या अर्थाने वसुदैव कुटुंबकम। आपल्या देशाच्या सीमा किंवा भाषा ह्या फक्त कागदावरच्या गोष्टी आहेत, परंतु सेवेच्या आणि प्रेमाच्या नात्याने जोडलेली माणसं हेच खरं माणसाचं कुटुंब। खऱ्या अर्थाने वसुदैव कुटुंबकम हे भारतीय तत्वज्ञानाचा एक अमूल्य ठेवा आहे, ज्याचा मूळ स्रोत महाउपनिषद आहे। अयम निजो परो वेदी गणना लघुचित सामना उदार चारिकांना तो वसुदैव कुटुंबकम। थोडक्यात सांगायचं झालं तर हे लोक आपले आहेत, हे लोक परके आहेत असा विचार संकुचित विचारधारेचे लोक करतात, परंतु उदात्तपणाचा छोडो भारत आंदोलनाच्या चळवळीच्या तयारीत होता तेव्हा महात्मा गांधी एका गावात मुक्कामाला होते। तिथं अचानक महामारी पसरली। ही समस्या केवळ त्या गावाची नसून आजूबाजूच्या छोट्या मोठ्या राज्यात देखील लोक आजारी पडू लागले। त्याच वेळी महात्मा गांधीच्या आश्रमातील लोकांनी मदत कार्य सुरू केलं। तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की शेजारच्या बेटावरून मदतीसाठी डॉक्टरांचं पथक आलंय। ते डॉक्टर पूर्णपणे परदेशी होते आणि त्यांची भाषाही पूर्णपणे वेगळी होती। त्या स्वयंसेवकांनी गांधीजींना येऊन म्हणाले की बापूजी, आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात हे परदेशी लोक येऊन आपल्याला मदत करत आहेत। आजच्या म्हणजे या वेळेला पाऊस म्हणलं की सर्वांच्या मनात एकच गोष्ट निर्माती, भीती तयार होते। पण खरंच पाऊस हा आपोआप नैसर्गिक दृष्ट्या येतोय का असा? हे यामुळे झालंय की आपण निसर्गाचं एक सायकल असते, निसर्गाची एक चक्र असतं, ते निसर्गाचं चक्र डिस्टर्ब करतो। म्हणजे त्याला आपण आपल्या मनानुसार चालतोय। माणसाला विकासानुसार माणूस झाडं तोडतोय, जंगल बर्बाद करतोय, काहीही करतोय। पण खरंच हे उपयोगाचं आहे का? कारण निसर्गाचा जर दृष्ट म्हणजे निसर्गाने जर आपल्याला थोडा रागावलं तर काय होतंय हे गेल्या महिन्यातच कळलं, सर्वांना माहिती आहे। ज्या भागामध्ये पाऊस हा लोक तरसत होते पावसाला पाहण्यासाठी, म्हणजे पाऊस कधी येतो यासाठी जेव्हा लोक वाट बघत होते, त्या काळात एवढा पाऊस झाला ना की लोकांच्या मनात एक भीती दरारा निर्माण झालाय। थोडं जरी ढगाळ वातावरण असलं की सर्वांच्या मनात भीती निर्माण होती। पाऊस म्हणजे